यवतमाळमधल्या महसूल सहाय्यकांनी चक्क बारमध्ये दारू पित असताना 50,000ची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या जाळ्यात या सहाय्यकाला घेरण्यात आलंय। जिल्ह्यातील प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका वरिष्ठ लिपिकाला एका बारमध्ये 50,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। महसूल सहाय्यक गोपाल महादेवराव मोहाडे वय 44 व वरिष्ठ लिपिक राहुल अरुणराव कुईटे वय 38 अशा आरोपी लोकसेवकांची नावे आहेत। या कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे। तक्रारदाराची कळंब तालुक्यातील मौजा मेंढला शिवारात शेतजमीन आहे। या जमिनीचे स्वरूप भोगवटदार वर्ग 2 असून त्यांना ते भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायचे होते। त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज केला। ही प्रक्रिया तांत्रिक आणि कायदेशीर असल्याने महसूल विभागाची मंजुरी आवश्यक असते। या कामाचा पाठपुरावा करताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक गोपाल मोहाडे याने या कामाच्या मोबदल्यात 75,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। ही रक्कम स्वतः न स्वीकारता त्यांनी त्यांचे जुने सहकार्य आणि सध्या पांढरकवडा तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले वरिष्ठ लिपिक राहुल अरुणराव कुईटे यांच्याकडे देण्यास सांगितले। लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने 6 मार्च रोजी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। एसीबीने तातडीने तक्रारीची पडताळणी केली। पडताळणी दरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले। तडजोडी यानंतर 50,000 रुपये देण्याचे ठरले। शुक्रवारी शहरातील गजबजलेल्या स्टेट बँक चौकातील फ्रेंड्स बारमध्ये राहुल कुईटे हा मद्याचे पेग रिचवत लाच स्वीकारताना बसला होता। त्यावेळी सापळा रचण्यात आला। राहुल कुईटे याने तक्रारदाराकडून 50,000ची रोकड स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले। या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेल्या गोपाल मोहाडे यालाही तातडीने ताब्यात घेण्यात आले। या दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।